नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माघी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। माघी श्री गणेश जयंती निमित्ताने गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी उरण तालुक्यातील गणेश मंदिरात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भक्तांनी दर्शनासाठी खूपच गर्दी केली होती। उरण तालुक्यातील चिरनेर, सोनारी, केगाव विनायक येथील रिद्धिसिद्धी विनायक मंदिर, बोकडविरा गणेश मंदिर, उरण शहरातील गणपती मंदिर येथे मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली। श्री गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। बोकडविरा येथील श्री गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी श्री गणेश मंदिरचे नूतनीकरण करण्यात आले। श्रींच्या मूर्तीवर जल अभिषेक, होम हवन, मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी मंदिराचा 21वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। सकाळी 6 ते 8 धार्मिक विधी, भजन, महाप्रसाद, ज्ञानेश्वरी हरिपाठ, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व गावातील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व बक्षीस समारंभ करण्यात आला। गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी पाहुण्यांचे स्वागत, गणेश जयंती सोहळा, पालखी उत्सव अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ग्राम सुधारणा मंडळ बोकडविरा गणेशपूरचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सेक्रेटरी श्रीकांत पाटील, सर्व कार्यकारी मंडळ, श्री गणपती देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत बोकडविरा, ज्येष्ठ ग्रामस्थ संघटना, श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, मंदिराचे ट्रस्टी यांचे सहकार्य मिळाले असे सेक्रेटरी श्रीकांत पाटील यांनी सांगितले। केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक येथील श्री रिद्धिसिद्धी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते असे मंदिराचे ट्रस्टी सौरभ घरत यांनी सांगितले। उरण शहरातील गणपती देवस्थान येथे सकाळी अभिषेक, दुपारी 12:40 वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला असे मंदिराचे ट्रस्टी यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण। नमस्कार सर्व गणेश भक्तांचे बोकडविरा ग्रामस्थांतर्फे मी हार्दिक स्वागत करत आहे। माघी गणेश उत्सव जयंती गेले कित्येक शेकडो वर्ष आमच्या गावात नित्यनेमाने आयोजित करण्यात येते। 3 दिवस चालतो हा कार्यक्रम। पहिला दिवस असतो तर आमच्या वर्धापनाचा आज जो भव्य दिव्य मंदिर उभारला गेलेला आहे त्याचं वर्धापन दिन आम्ही पहिल्या दिवशी साजरा करतो। त्या दिवशी पूर्ण गावाला, पूर्ण पंचक्रोशीला जेवणाचं आमंत्रण असतो। सर्व पंचक्रोशीचे लोक इथे जेवायला येतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा माघी गणेश जयंतीचा उत्सव नित्यनेमाने आमच्या मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होतो। कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची वंदना होते, त्याच्यानंतर गणेशाचा जन्म होतो आणि महाआरती होते। महाआरती झाल्यानंतर सर्व भक्तांसाठी गणेश मंदिर दर्शनासाठी खुल्ला करण्यात येतो। अशी आमची गावची परंपरा गेली कित्येक वर्ष चालू आलेल्या आहे आणि यावर्षी भक्तांचा जो ओघ दिसतोय तो गेल्या वर्षीप्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे। सर्व भाविकांना विनंती केली की यावर्षी आम्ही मंदिराचं नूतनीकरण केलेलं आहे, त्या सर्वांनी हा मंदिर हे गणेशाच्या इच्छापूर्ती गणेश मंदिर बघण्यासाठी यावर विनंती करतो। धन्यवाद।